Good morning, everybody. Today we will see estimated cost sheet. This is problem of estimated cost sheet. The horizontal profit and loss account is there. The trading and profit and loss account of Vinay Manufacturing Company for the year ending 31st December 2013 was as follows. Trading and profit loss account for the year ended 31st December 2013. यहाँ पे देखिए ट्रेडिंग और प्रॉफिट लॉस है, ये पहला है, ये सब ट्रेडिंग है और ये है आपका प्रॉफिट एंड लॉस अकाउंट। इसके हिसाब से आपको कॉस्ट शीट प्रिपेयर करनी है। ओके, तो पहले देखिए रॉ मटेरियल परचेस्ड है। ओके, तो पहले कॉस्ट शीट देखते हैं। यस, दिस इज योर कॉस्ट शीट। यहाँ पे अभी प्रॉब्लम में 2013 का आपको ये सब प्रॉफिट और लॉस अकाउंट दिया है, राइट। पर एस्टिमेटेड कॉस्ट शीट में आपको एक नया और एक कॉस्ट शीट प्रिपेयर करना पड़ता है एस्टिमेट करने के लिए। एस्टिमेट मतलब यहाँ पे आपको एक अंदाजा लेने के लिए, यानी ये 2013 का है ये सब इंफॉर्मेशन, और आपको 2014 का भी एक कॉस्ट शीट बनानी है। वो एस्टिमेटेड रहेगी, वो एक्चुअल नहीं रहेगी, एस्टिमेटेड। यानी अपना 2013 में इतना खर्चा हो रहा है एक्चुअल में, तो 2014 में कितना होगा, यानी इसका जो अंदाजा लेना है, एस्टिमेट करना है, वो बोलता है, उसको बोलता है एस्टिमेटेड कॉस्ट शीट। तो एस्टिमेटेड कॉस्ट शीट के लिए भी इंफॉर्मेशन दिया है उन्होंने, यानी वो प्रॉफिट एंड लॉस दे के आपको यहाँ पे देखिए फॉर द ईयर 2014 इट इज एस्टिमेटेड दैट, यानी 2014 का एस्टिमेट करने के लिए आपको ये सब इंफॉर्मेशन है। यहाँ पे देखिए पहला इंफॉर्मेशन, यूनिट प्रोड्यूस्ड एंड सोल्ड विल राइज बाय 20%। इसका मतलब क्या है, 2013 में जो भी आपका यूनिट्स रहेंगे वो यूनिट्स आपके 20% बढ़ने वाले 2014 में। ऐसा है कि एग्जांपल दिया आपको मैंने। पर अभी एक्चुअल में हम कैसे करेंगे कॉस्ट शीट, तो पहले क्या करेंगे, पहले 2013 का जो है वो पहले प्रिपेयर करेंगे, उसके बाद एस्टिमेट करेंगे। ओके, तो यहाँ पे देखिए आपके पास यहाँ पे एलिमेंट ऑफ कॉस्ट शीट है, राइट। एलिमेंट ऑफ कॉस्ट शीट, इसमें अभी आपको क्या देखना है, अभी इसमें आपको 2013 का पहले देखना है। ओके, तो 2013 लिख देते हैं, 2013। यस, और कितने यूनिट्स का करना है ये यहाँ पे दिया है, देखिए ये देखिए सेल 2500 यूनिट्स, यानी आपका जो भी रहेगा ये कॉस्ट शीट ये 2500 यूनिट्स का रहने वाला है। तो लिख देते हैं 2500 यूनिट्स, 2500 यूनिट्स, 2500 यूनिट्स। यस, ओके, ये 2013 का है, तो पहले 13 का प्रिपेयर कर देते हैं। ओके, तो 13 में फर्स्ट देखिए क्या है, फर्स्ट दिया उन्होंने रॉ मटेरियल परचेज। तो रॉ मटेरियल परचेज कितना है, 80,000। तो लिख देते हैं रॉ मटेरियल परचेज। ओके, डायरेक्ट मटेरियल में ओपनिंग स्टॉक तो नहीं है, तो निकाल देते हैं इसको। रॉ मटेरियल परचेज 80,000। ओके, कुछ एक्सपेंसेस है क्या देखते हैं पहले। एक्सपेंसेस, ये तो डायरेक्ट एक्सपेंसेस है, रॉ मटेरियल के एक्सपेंसेस तो कुछ नहीं है। ओके, यहाँ पे देखिए डायरेक्ट वेजेस है, डायरेक्ट एक्सपेंसेस, फैक्ट्री एक्सपेंसेस, ऐसे है। तो रॉ मटेरियल परचेस यानी कैरेज वगैरह कुछ दिख रहा है क्या, तो नहीं दिख रहा है, तो यहाँ पे वो एक्सपेंसेस नहीं आएंगे, तो ये भी निकाल देते हैं। ओके, नेक्स्ट। ओके, क्लोजिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल देखते हैं, क्लोजिंग स्टॉक दिया है क्या। यहाँ पे देखिए क्रेडिट साइड में देखिए, यहाँ पे देखिए क्लोजिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल दिया है, तो वो लेस करेंगे। क्लोजिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल वो लेस करेंगे 5000। तो यहाँ पे नेट मटेरियल कंज्यूम आएगा आपका 75,000। ओके, ये 75,000 आपका रॉ मटेरियल कंज्यूम हो गया, यानी डायरेक्ट मटेरियल आपका हो गया 75,000। ओके, नाउ नेक्स्ट डायरेक्ट वेजेस 3 लाख। तो यहाँ पे लिखेंगे डायरेक्ट वेजेस 3 लाख। ओके, डायरेक्ट वेजेस 3 लाख।
ओके, नाउ नेक्स्ट, यस, डायरेक्ट एक्सपेंसेस 25,000, तो डायरेक्ट एक्सपेंसेस लिखेंगे 25,000, डायरेक्ट एक्सपेंसेस 25,000। ओके, अभी देखिए यहाँ पे आपको डायरेक्ट वेजेस हो गए और डायरेक्ट एक्सपेंसेस भी हो गए और डायरेक्ट मटेरियल, ए बी सी सब हो गया। अभी प्राइम कॉस्ट आप निकाल सकते हैं, तो निकाल देते हैं प्राइम कॉस्ट। ए आपका हो गया 75,000 प्लस बी हो गया 3 लाख प्लस सी हो गया 25,000, तो टोटल हो गया 4 लाख। 4 लाख इज द टोटल। डायरेक्ट वेजेस है कितने? डायरेक्ट वेजेस यहाँ पे गलत है, डायरेक्ट वेजेस यहाँ पे गलत दिख रहा है। डायरेक्ट वेजेस इतने क्यों हो गए? ये 30,000 है, सॉरी फॉर दैट। ओके, यहाँ पे देखिए ये 3 लाख जो है ये 30,000 है, आई एम सॉरी, 3 लाख नहीं है 30,000 है। ओके, तो कितना आया देखिए 1,30,000, 4 लाख नहीं, ये मिस्टेकनली हुआ था, एक जीरो बढ़ गया था उसमें। ओके, तो वही सोच रहा था, डायरेक्ट एक्सपेंसेस तो 25,000 दिख रहे हैं, ये सब 75,000 और डायरेक्ट वेजेस डायरेक्ट 3 लाख, नो, तो 30,000 है और डायरेक्ट एक्सपेंसेस है 25,000, तो आपका प्राइम कॉस्ट आ गया 1,30,000, यानी 75,000 प्लस 30,000 प्लस 25,000, तो इसकी टोटल है आपकी 1,30,000। ये हो गई प्राइम कॉस्ट। तो पहले पर यूनिट निकाल देते हैं। ओके, ये जो है ये पर यूनिट पहले निकाल देते हैं, कितना आता है। यहाँ पे रुपीज और यहाँ पे पर यूनिट। ओके, यहाँ पे पर यूनिट कितना आता है देखते हैं। यहाँ पे देखिए अभी 2,500 यूनिट्स है टोटल, राइट। तो आपका रॉ मटेरियल परचेस है 80,000, तो पहले क्या करेंगे, 80,000 डिवाइडेड बाय 2,500, यस, कितना आया 32। ओके, ये आ गया 32। अभी ये देखते हैं, इज इक्वल टू, ये देखिए 5,000 डिवाइडेड बाय 2,500, कितना आया 2। तो ये तो 2 क्या हो गया पर -2 लिखना पड़ेगा आपको, क्योंकि ये माइनस करने वाले हो आप। तो यहाँ पे देखिए कितना आएगा 30 आएगा, क्योंकि 32 - 2 इज इक्वल टू 30। तो देखते 30 आता है क्या, इज इक्वल टू 75,000 डिवाइडेड बाय 2,500, 30। ओके, ये हो गया मटेरियल कंज्यूम का 30। नेक्स्ट डायरेक्ट वेजेस का करते हैं। देखिए 30,000 डिवाइडेड बाय 2,500, कितना आ गया, सॉरी यहाँ पे आपको इक्वेशन लेना पड़ेगा, यस, कितना आ गया 12, यानी डायरेक्ट वेजेस है 12। तो यहाँ पे देखते हैं कितना आता है, 25,000 डिवाइडेड बाय 2,500, यहाँ गया 10। ओके, तो अभी देखिए यहाँ पे आपका ए बी सी, ए क्या है आपका, ये देखिए ए 75,000, बी 30,000, सी 25,000, टोटल कितना होगा ए बी सी 1,30,000। तो यहाँ पे देखिए 30,000 यानी 30, ए बी है 12 और सी है 10, ये सबकी टोटल कितनी आनी चाहिए 52। देखते आती है क्या 52, 1,30,000 डिवाइडेड बाय 2,500, 52। सेम ये तीनों की टोटल 52, 1,30,000 डिवाइडेड बाय 2,500 अगर करेंगे तो 52 पर यूनिट उसकी कॉस्ट है। ओके, नेक्स्ट अभी देखिए यहाँ पे और क्या दिया है, फैक्ट्री एक्सपेंसेस, तो लिख देते हैं फैक्ट्री एक्सपेंसेस, डायरेक्ट दिया उन्होंने फैक्ट्री एक्सपेंसेस, नो प्रॉब्लम, लिख देते हैं। यहाँ पे देखिए वर्क्स ओवरहेड दिख रहा है आपको, यही फैक्ट्री ओवरहेड्स, वही फैक्ट्री एक्सपेंसेस, लिख देते हैं कितना है फैक्ट्री एक्सपेंसेस 40,000, 40,000 लिख देंगे, 40,000, 40,000। ओके, नाउ ये आपका वर्क कॉस्ट जो है, अभी आपको ये वर्क कॉस्ट लेना है, तो पहले ये पर यूनिट निकाल लेते हैं 40,000 का, इज इक्वल टू 40,000 डिवाइडेड बाय 2,500, 16, कितना आया 16।
अभी यहाँ पे देखिए सेल ऑफ स्क्रैप वगैरह कुछ नहीं दिया है, वर्क इन प्रोसेस नहीं है, तो ये सब निकाल देते हैं, क्यों चाहिए अपन को, निकाल देते हैं ये। ओके, तो वर्क कॉस्ट अभी लिखना है आपको। तो वर्क कॉस्ट के लिए आपको डी प्लस ई एफ और जी, पर एफ और जी तो निकल गए, वो तो है ही नहीं थे अपने पास, तो इसलिए आपने वो निकाल दिए। तो अभी आपके पास है सिर्फ डी और ई। तो डी का देखिए वर्क कॉस्ट का, डी कितना है 1,30,000, ई कितना है 40,000, तो लिख देते हैं कितना आता है, देखते हैं 1,30,000 प्लस 40,000, 1,70,000, ये आपका हो गया वर्क कॉस्ट। ओके, तो वर्क कॉस्ट पर यूनिट भी निकालेंगे, 1,70,000 डिवाइडेड बाय 2,500। ओके 68, इसका मतलब क्या हुआ, D प्लस E। अभी भी देखिए D कितना है 52, E कितना है 16, तो दोनों की टोटल कितनी हो गई 68। ओके 68 ही आने वाली है। ओके, नाउ नेक्स्ट क्वालिटी कंट्रोल वगैरह ऐसा कुछ नहीं है, R&D वगैरह ये भी निकाल दो, नहीं चाहिए अपन को। अभी देखिए ऑफिस एंड एडमिनिस्ट्रेटिव ओवरहेड्स में क्या क्या दिया है। अभी यहाँ पे आपका सब ये फैक्ट्री एक्सपेंसेस पूरे हो गए, ये सब फैक्ट्री एक्सपेंसेस पूरे हो गए। नाउ नेक्स्ट इज आपका ऑफिस ओवरहेड्स। तो यहाँ पे देखिए प्रॉफिट एंड लॉस में ऑफिस ओवरहेड्स सब आएंगे, तो प्रॉफिट लॉस में फर्स्ट देखिए ऑफिस सैलरीज है, तो ऑफिस सैलरीज पहले लेते हैं यहाँ पे ऑफिस एंड एडमिनिस्ट्रेटिव ओवरहेड्स में। ऑफिस एंड एडमिनिस्ट्रेटिव ओवरहेड में ऑफिस सैलरी, ओके कितनी है ऑफिस सैलरी देखते हैं पहले। ऑफिस सैलरी 25,000, 25,000। ओके, नाउ नेक्स्ट ऑफिस रेंट 12,000, ऑफिस रेंट 10,000। ओके, नाउ नेक्स्ट सेलिंग एक्सपेंसेस, ये तो सेलिंग एंड डिस्ट्रीब्यूशन ओवरहेड्स में जाने वाला है, तो यहाँ पे तो कहीं पे भी नहीं दिखेगा वो, राइट। नेक्स्ट सर रेंट 12,000 है। किती आहे 12,000. 12,000. मी किती घेतलाय 10,000. व्हेरी नाइस, थँक यू थँक यू थँक यू थँक यू 12,000। ओके, ऑफिस रेंट आहे 12,000, तिकडे मी 10,000 घेतलं होतं, आता 12,000 झाले करेक्शन। ओके, नाउ नेक्स्ट सेलिंग एक्सपेन्सेस, ते आता सेलिंग डिस्ट्रीब्युशन मध्ये जाते। त्यानंतर बघा प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस दिसतात तुम्हाला, राईट। प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस हे सगळे फायनान्स एक्सपेन्सेस आहेत, याचा कॉस्टशी काही संबंध नाही, हे सगळे फायनान्स एक्सपेन्सेस। ओके, आता नेक्स्ट बघा गुडविल, म्हणजे हे काय आहेत, हे गुडविल वगैरे, हे गुडविल रिटर्न ऑफ आहे, हे प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस रिटर्न ऑफ आहे, पण हे सगळे फायनान्सशी संबंधित आहे, त्याचा काय प्रोडक्टशी संबंध कधीच येणार नाही, प्रोडक्टचा काही संबंध नाही। हे फायनान्स रिपोर्ट जेव्हा तुम्ही तयार कराल त्यावेळेस ते घ्यायचे आहेत। ओके, तर आता हे पण तुम्हाला इथे घ्यायचे नाहीये। आता नेक्स्ट बघा क्रेडिट साइडला बघा डिव्हिडंड रिसीव्ड, डिस्काउंट रिसीव्ड, आता हे पण सगळे फायनान्सचेच आहेत, प्रोडक्टशी संबंध नसतो याचा, याचा ओव्हरऑल सगळा फायनान्स मध्ये ज्यावेळेस तुम्ही फायनान्शियल स्टेटमेंट तयार कराल त्यावेळेस त्यांचा उपयोग होतो, तर ह्याचाही काहीच उपयोग नाही। फक्त आता इथे एकच एक्सपेन्सेस राहिलाय, तो म्हणजे सेलिंग एक्सपेन्सेस, तो सेलिंग एक्सपेन्सेस तुम्हाला मात्र घेतला पाहिजे। ओके, चला घेऊया हे ऑफिस सॅलरी, हे त्याच्यानंतर सेलिंगची बघूया, सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशनच्या खाली घेऊन टाकूया आपण। काय होता तो एक्सपेन्सेस, सेलिंग एक्सपेन्सेस घेऊन टाकू, सेलिंग एक्सपेन्सेस, यस बघा सेलिंग एक्सपेन्सेस किती आहे 12,500।
12,500. ओके, आता बघा ऑफिसची आधी टोटल करून टाकूया. ऑफिसची टोटल करूया, किती येते बघूया. $37,000. ऑफिसची टोटल आहे 37,000. आता बघा 25,000चा आधी आपल्याला युनिट कॉस्ट काढूया. 25,000 डिवायडेड बाय 2,500 10. ओके, तशी आता 12,000 ची काढूया. 12,000 डिवायडेड बाय 2,500 4.8. आता ही आली पाहिजे बघा 14.8 आली पाहिजे, ते का बघूया. 37,000 डिवायडेड बाय 2,500 14.8. ओके, सेम येणार कारण इथे आपण टोटल केलेली आहे म्हणून ती सेम येणार. ओके, नाउ नेक्स्ट ओके, टोटल ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड्स. आता बघा कॉस्ट ऑफ प्रोडक्शन घ्यायचं आहे तुम्हाला. तर कॉस्ट ऑफ प्रोडक्शन मध्ये काय येणार आहे ते काय म्हणतात, एच प्लस आय प्लस जे प्लस के. म्हणजे एच तुमचा वर्क कॉस्ट, आय आणि जे ते R&D आणि क्वालिटी कंट्रोल वाले आहेत, ते तर नाही आहेत तुम्हाला, ते जास्ती करून येतच नाहीत एक्झामला. एच प्लस आय प्लस जे प्लस के, म्हणजे आय आणि जे तर आपल्याकडे नाही आहेत. ओके, मग आता काय काय आहे तुमच्याकडे, एच प्लस के. के म्हणजे काय, हे टोटल ऑफिस ओव्हरहेड 37,000, हे तुमचे के झाले. तर आता तुमच्याकडे काय काय अवेलेबल आहे, एच 1,70,000 आणि के हा 37,000. तर बघूया किती येतो. 1,70,000 प्लस 37,000. ओके, 2,07,000 हा तुमचा झाला कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. ओके, 2,07,000. आता याचे पण युनिट्स काढूया ना. 2,07,000 डिवायडेड बाय 2,500 82.8, म्हणजेच वर्क कॉस्ट प्लस तुमचा ऑफिस ओव्हरहेड्स यांची मिळून येते 82.8. हे बघा 68 प्लस 14.8 म्हणजेच 82.8. ओके, ही झाली तुमची कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. नाव नेक्स्ट, आता नेक्स्ट बघा फिनिश गुड्स वगैरे दिलंय का बघूया. फिनिश गुड्सचं काहीच दिलेलं नाही. इकडे असेल फिनिश गुड्स क्लोजिंग स्टॉक वगैरे असं काहीच दिसत नाहीये. सोडून द्या मग विषय. मग आता हे काढून टाका, आपल्याला नको आहे हे फिनिश गुड्सचं. ओके, आता बघा कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड किती येईल. कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड सेमच येणार आहे, जेवढं तुमचा हा आहे तेवढा, कारण त्याच्यामध्ये आता तर काय फिनिश गुड्स वगैरे काय नव्हतंच, त्याच्यामुळे आहे तेवढाच तो कॉस्ट ऑफ फिनिश गुड्स येऊन जाईल. ओके, त्याच्यात काय बदल होणार नाही, कारण मध्ये काहीच नव्हतं. फिनिश गुड्स क्लोजिंग स्टॉक ओपनिंग स्टॉक वगैरे असं काही दिलेलं नव्हतं. ओके, त्यामुळे तिथे काही येणार नाही. कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड तेवढाच येईल. आता नेक्स्ट सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन. त्याच्यामध्ये सेलिंग एक्सपेन्सेस आहेत बघा. ओके, एकच होते सेलिंग एक्सपेन्सेस, तर तुम्ही ते घेऊ शकता सेलिंग एक्सपेन्सेस. आता बघा इथे त्याचे युनिट्स करूया. 12,500 डिवायडेड बाय 2,500 5 रुपीज. 5 रुपीज हे काय झाले, सेलिंग एक्सपेन्सेस. ओके, आता कॉस्ट ऑफ सेल्स. आता कॉस्ट ऑफ सेल्स कसा येतो, कॉस्ट ऑफ सेल्स येतो एन, राईट, म्हणजे 2,07,000 प्लस ओ म्हणजे सेलिंग डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड, दॅट इज 12,500. तर करूया कॉस्ट ऑफ सेल्स. 2,07,000 प्लस 12,500 2,19,500. आता तुम्ही ह्याची पण टोटल करू शकता. 2,19,500 डिवायडेड बाय 2,500 किती येते बघा, 87.8, म्हणजेच 82.8 प्लस 5 87.8 ही झाली तुमची कॉस्ट ऑफ सेल्स. आता बघा ते काय म्हणतायत, सेल्स कितीचा आहे म्हणतायत ते सेल्स, तर इथे दिलाय बघा. सेल आहे 2,500 युनिटचा 2,50,000. हा एवढा सेल्स दिलाय त्यांनी, राईट. तर घेऊन टाकू इथे सेल्स आपण 2,50,000 2,50,000. आता बघा तुमचा कॉस्ट ऑफ सेल्स आहे 2,19,500 आणि तुमचा सेल्स आहे 2,50,000. याचा अर्थ काय की ह्या दोघांमधला जो फरक असेल तो प्रॉफिट किंवा लॉस. आता प्रॉफिट कसा समजायचा, जर कॉस्ट पेक्षा
जास्त जर सेल असेल तर तुमचा प्रॉफिट. आता कॉस्ट किती आहे 2,19,500 आणि हा सेल किती आहे 2,50,000 म्हणजे अर्थातच जास्त आहे. तर दोघांचा आधी डिफरन्स किती आहे तो बघूया. ओके 2,50,000 मायनस 2,19,500 किती आला 30,500. हा आहे तुमचा प्रॉफिट. दिस इज प्रॉफिट. आता प्रॉफिटचं पण आपण युनिट काढूया. पर युनिट किती प्रॉफिट झाला हे पण काढूया. 30,500 डिवायडेड बाय 2,500 12.2. ओके आता बघा 2,50,000 आहे राईट. आता बघा सेलची युनिट्स 2,50,000 डिवायडेड बाय 2,500 100 म्हणजे ह्या दोघांची टोटल 100च येते बघा. 87.8 प्लस 12.2 100. ओके हा झाला तुमचा टोटल कॉस्ट शीट ऑफ 2013. हा 2013 चा कॉस्ट शीट आहे. ओके आता ते काय म्हणताय तुम्ही 2014 चा इस्टिमेटेड बनवा. 2013 ला बेस धरा आणि 2014 चा इस्टिमेटेड बनवा. तर त्यासाठी आता आपल्याला इथे काय केलं पाहिजे 2014. आता बघा ते काय म्हणतात पहिल्यांदी युनिट प्रोड्यूस्ड अँड सोल्ड विल राईज बाय 20%. म्हणजे त्यांचं म्हणणं असं आहे की तुमचे जे युनिट प्रोड्यूस अँड सोल्ड आहे हे बघा हे जे 2,500 युनिट्स आहेत हे प्रोडक्शन तुमचं 20% ने वाढणार आहे. म्हणजे बाय 20%. तर आपण आधी वर्किंग नोटला घेऊया. वर्किंग नोट युनिट प्रोड्यूस इन 2014. ओके ते काय म्हणतायत 2013 च्या 20% इन्क्रीज करा. ओके इंटू 20% इन्क्रीज म्हणजे 120%. ऑब्विसली बघूया किती येतं इज इक्वल टू 2,500 इंटू 120 डिवायडेड बाय 100 3,000. ओके आणि जर समजा तुम्ही 20% केले दाखवतो तुम्हाला 2,500 च्या 20% जर केले तर किती येते 500. म्हणजे 2,500 प्लस 20% 500 म्हणजे यांची टोटल किती येते 3,000. सेम मग तुम्ही 20% करा 500 रुपये काढा आणि त्यामध्ये प्लस करा नाहीतर डायरेक्ट 120% करा तुम्हाला डायरेक्ट येईल कॉस्ट ही 3,000. ओके म्हणजे ही 3,000 जी आहे ही 3,000 तुमची प्रोडक्शन आताची युनिट तुम्हाला घ्यावी लागेल. तर युनिट घेऊन टाका 2014 मध्ये किती येतील 3,000. कारण त्यांनी तिथे सांगितलंय किती वाढतील तर 20% वाढणार आहे 2014 मध्ये असं इस्टिमेट करा. ओके आता बघा नेक्स्ट. आता नेक्स्ट आहे तुमचा डायरेक्ट मटेरियल. आता बघू इन्फॉर्मेशन कशी कशी दिली आहे त्यांनी. हा प्राइस ऑफ रॉ मटेरियल पर युनिट विल राईज बाय 10%. म्हणजे तुमचा जे रॉ मटेरियल असेल त्याच्यात ते 10% वाढणार आहे. ओके तर आता बघा परचेस ऑफ रॉ मटेरियल तुमचा बघा इथे किती आहे. परचेस ऑफ रॉ मटेरियल म्हणजे ऍक्च्युली हे जे आहे मटेरियल तुम्ही ऍक्च्युअल मटेरियल इथे जे घेतलं डायरेक्ट मटेरियल ते तुम्हाला घ्यावं लागेल. ओके म्हणजे याचा अर्थ काय हे जे मटेरियल वगैरे आहे हे तुम्ही लेस वगैरे करून जे लास्टला आलंय ते मटेरियल घ्यावं लागेल. कारण का आता इथे बघा त्यांनी काय दिलंय प्राइस ऑफ रॉ मटेरियल फक्त रॉ मटेरियल दिलेलं आहे. म्हणजे याचा अर्थ काय तिथे असं नाही म्हणलंय परचेस ऑफ रॉ मटेरियल एवढं तुमचं क्लोजिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल एवढं असं नाही सांगितलंय त्यांनी. त्यांनी काय सांगितलंय प्राइस ऑफ रॉ मटेरियल. रॉ मटेरियल म्हणजे रॉ मटेरियल कंझ्युम म्हणजे हा तुमचा रॉ मटेरियल कंझ्युम आला. ओके ह्या दोघांना सोडून द्या. इथे बघा रॉ मटेरियल कंझ्युम आला तुमचा 75,000 आणि पर युनिट किती आला 30,000. मग आता हे काय म्हणतात बघा प्राइस ऑफ रॉ मटेरियल पर युनिट पर युनिट विल राईज बाय 10%. आता बघा तुमचा पर युनिट किती आहे इथे 30 राईट. तर आता इथे आपल्याला घेऊन टाकायला पाहिजे वर्किंग नोट मध्ये
raw material in 2014 will increase by 10% per unit. म्हणजेच 2000 हे कम्पेअर 2013 ला आहे बरं. 30 ही तुमची कॉस्ट आहे. बघायचं आहे तुम्हाला, हे बघा इथे 30, हे बघा 30 ही तुमची रॉ मटेरियल कन्झ्युमची ही 30 कॉस्ट आहे. त्याच्या तुम्हाला घ्यायचं आहे 10% वाढवायचे आहे. ओके, त्याच्या 10% वाढवूयात इंटू 10% वाढवूयात म्हणजेच काय 110%. येस, बघा किती येते, इज इक्वल टू 30 into 110 divided by 100. 33 म्हणजे याची कॉस्ट किती आली 33. येस, कारण 10% वाढणं म्हणजेच काय 110. समजा तुम्हाला 10% करायचे असतील तर 10% पण करू शकता तुम्ही. म्हणजेच किती 30च्या 10% 3 रुपीज येणार. ऍड करा त्यात 30 + 3 33. दोघांचा हिशोब एकच. पण आता तुम्ही सारखं आता एवढे स्टेप करण्यापेक्षा तुम्हाला कळलं पाहिजे की इन्क्रीज बाय 10%, इन्क्रीज बाय 20%, इन्क्रीज बाय 30%. याचा अर्थ काय, बेस तुमचा 100, त्याच्या इन्क्रीज जर 20-30 असेल तर त्याला काय मानायचं तुम्ही 120, 130, 110 हे मानायचं. हे तर आता तुम्हाला सांगण्याची गरज नाही, राईट. ओके, आता हे 33 तुम्हाला इथे घ्यायचे आहे. म्हणजे तुमचा नेट मटेरियल कन्झ्युम किती आहे 75,000 होता 2013 मध्ये. 30 तुमचा पर युनिट होता, पण ते काय म्हणतात 2014 ला 10% ने वाढणार आहे. म्हणजे तुम्हाला पर युनिट समजले 33. ओके, आता एक लक्षात घ्या, इथे किती आहेत युनिट्स 3000. आता ह्या 3000 नेच तुम्हाला इथे इंटू करायचं आहे. 3000 इंटू 33 99,000. आता 2500 वगैरे नाही बरं का, तर 2500चं 3000 झालं युनिट. तुम्ही केलं, इस्टिमेट केलंय आता 3000. आता 2500 हे डोक्यात पण घ्यायचं नाही. ओके, फक्त एवढंच बघायचं आता की आधी युनिट किती होते, एवढे होते. इन्क्रीज बाय किती सांगितलं त्यांनी 10%. याचा अर्थ काय 33 पर युनिट मिळाली तुम्हाला, राईट. तर 33 पर युनिट जी मिळाली ती तुम्ही कशी आता अमाऊंट मध्ये घेणार 3000 इंटू 33 म्हणजेच तुमचा कॉस्ट. ओके ओके, आता बघा नेक्स्ट, डायरेक्ट वेजेस पर युनिट विल इन्क्रीज बाय 25%. आता बघूया डायरेक्ट वेजेस किती आहे. डायरेक्ट वेजेस आहेत तुमचे 30,000 आणि 12 पर युनिट आहे. तर त्यांनी काय सांगितलंय, डायरेक्ट वेजेस पर युनिट विल इन्क्रीज बाय 25%. घेऊन टाकू डायरेक्ट वेजेस. डायरेक्ट wages in 2014 will increase by 25% per unit. करूयात. आधी किती होते 12 होते, राईट. किती होते डायरेक्ट वेजेस 12 होते. ओके, त्याच्या 25% वाढवायला सांगितलंय त्यांनी, बरोबर. आता त्याच्या 25% वाढवू इंटू, कोणी सांगू शकेल मला 25% वाढवू म्हणजे इथे किती घेऊ मी 125. बरोबर आहे 125%. मला अमाऊंट सांगू शकाल 15. ओके, राईट. म्हणजे इज इक्वल टू 12 इंटू 125 डिवायडेड बाय 100 इज 15. म्हणजेच आता तुम्हाला इथे किती घेतली पाहिजे डायरेक्ट वेजेस. डायरेक्ट वेजेसच्या समोर घ्यायचा आहे तुम्हाला इथे पर युनिट 15. आणि मला आता इथे सांगू शकाल अमाऊंट किती येईल 45,000. व्हेरी नाईस 3000 कारण युनिट इंटू 45,000. 3000 हे तुमचे टोटल युनिट्स आहेत आणि 15 ही पर युनिट तुम्ही आता काढले. ओके, नाउ नेक्स्ट
direct expenses. Direct expenses will be increased by 5,000 in total. म्हणजेच ते काय म्हणतायत, तुमचा इथे काय पर्सेंटेजने नाही वाढत आहे, ते काय म्हणतायत 5,000 नेच वाढवा ते. म्हणजे तुमचे जर आधीचे डायरेक्ट एक्सपेन्सेस बघू किती आहेत, हे बघा डायरेक्ट एक्सपेन्सेस आहेत 25,000, 5,000 ने वाढवायचे आहेत. याचा अर्थ डायरेक्ट expenses in 2014 will be increased by 5,000. ओके, म्हणजेच किती येणार, आधीचे किती आहेत बघा 25,000 आहेत प्लस तुमचे 5,000. ओके, किती येतील 30,000. राईट, म्हणजेच डायरेक्ट एक्सपेन्सेस आता इथे तुम्हाला घ्यायचे आहेत 30,000. इथे अमाऊंट दिलेली आहे, आता पर युनिट नाहीये, इथे डायरेक्ट अमाऊंट दिली आहे. तर आता तुम्हाला पर युनिट काढायचं आहे. तर पर युनिट कसं काढाल, कोणी सांगू शकेल मला? 30,000 डिवाइड बाय 3,000. बरोबर आहे, 30,000 डिवायडेड बाय 3,000. हे जे 3,000 आहे टोटल युनिट्स ते 30,000 डिवायडेड बाय 3,000. 30,000 डिवायडेड बाय 3,000 10. ओके, आता इथे बघा, इथे तुमचा पर युनिट सेम राहिलाय बघा. इथे बघा पर युनिट सेम राहिलाय का, तर त्यांनी पर युनिट चेंजच नाही केलाय. त्यांनी काय चेंज केलंय, अमाऊंट 25,000 30,000 अमाऊंट चेंज केली आहे फक्त. बाकी तुमचा पर युनिट कायम तोच राहणार आहे. ओके, म्हणून इथे तुमचा तेवढाच आला. नेक्स्ट आता प्राइम कॉस्ट करूया, किती येते बघूया. आता प्राइम कॉस्ट कशी येते, ए प्लस बी प्लस सी. बघा किती येते 174,000. 174,000 ही तुमची आली प्राइम कॉस्ट. आता युनिट्स मध्ये सांगू शकाल 1 लाख किती 58. येस, म्हणजेच कशी आली ही 1,74,000 डिवायडेड बाय 3,000 58. ह्या सगळ्यांची टोटल 33 प्लस 15 प्लस 10 जर कराल तर तुम्हाला 58च येणार. ओके, नाव नेक्स्ट वर्क्स ओव्हरहेड. त्याच्याबद्दल काही सांगितलंय का आधी बघूया वर्क्स ओव्हरहेड बद्दल. द ऑफिस नाही, फॅक्टरी एक्सपेन्सेस पर युनिट विल इन्क्रीज बाय 25%. फॅक्टरी एक्सपेन्सेस पर युनिट विल इन्क्रीज बाय 25%. तर आपण आता इथे घेऊया आधी फॅक्टरी एक्सपेन्सेस. फॅक्टरी expenses in 2014 will increase by किती पर्सेंट सांगितलं आहे 25%. 25% पर युनिट. म्हणजेच तुमचा हे किती आहे बघा फॅक्टरी एक्सपेन्सेस. हे बघा फॅक्टरी ओव्हरहेड्स त्यांनी काय सांगितलं पर युनिट इन्क्रीज बाय 25%. म्हणजे 16 च्या 25% तुम्हाला करायचं आहे. ओके, तर 16 इंटू किती घ्यायचं इथे 25% इन्क्रीज म्हणजेच 125. व्हेरी नाईस, 125 डिवायडेड बाय 100. येस, किती येतं बघा 20. येस, 16 into 125 divided by 100 is 20. म्हणजे आता तुम्हाला फॅक्टरी एक्सपेन्सेस मिळालेला आहे हे बघा 16 आहे. तर आता युनिट्स मिळालेले 20. तर आता अमाऊंट काढू शकता तुम्ही, किती येते 60,000. येस, 3,000 into 20. 60,000. 3,000 म्हणजे तुमचे टोटल युनिट्स. ओके, नाव नेक्स्ट वर्क कॉस्ट. ओके, तर वर्क कॉस्ट कशी येते डी प्लस ई. आता हे डी आहे 1,74,000 आणि ई आहे तुमचं 60,000. त्याची टोटल करून टाकूया 2,34,000. 1,74,000 प्लस 60,000 2,34,000. तर युनिट मध्ये काढू शकतो का आपण. येस, 2,34,000
डिवायडेड बाय 3000. 78. बरोबर. हे बघा, हे 58 प्लस हे 20 म्हणजे 78. ओके. नाव ऑफिस एक्सपेन्सेस ते काय म्हणतात बघूया. द ऑफिस प्रिमाइसेस विच वेअर ऑन रेंटल बेसिस in 2013 would be purchased by company on which depreciation would be 6000 in 2014. म्हणजेच त्यांचं म्हणणं असं पडतंय की आधी हे जे होते ऑफिस प्रिमाइसेस हे रेंटल बेसिसवर घेतलेलं आहे आणि त्याचा जो खर्च आहे त्याचा खर्च काय सांगितलाय त्यांनी, डेप्रिशिएशन घ्यायचा आहे 6000 आणि तो किती सालासाठी, रेंटल बेसिस 2013. हा म्हणजे ऑफिस प्रिमाइसेस which were on rental basis in 2013 would be purchased by company on which depreciation would be 6000 in 2014. म्हणजेच ऑफिस रेंट 2013 करिता ते घेतलेलं होतं. त्यासाठी तुम्हाला 2013 मध्ये तुम्ही ऑफिस रेंट घेतलेला आहे. बघा इथे ऑफिस रेंट दिलेला आहे. इथे बघा ऑफिस रेंट दिलेला आहे 12,000. ते घेतलेलं आहे तुम्ही आणि ते म्हणतायत की त्याच्यावर एक डेप्रिशिएशन आहे. ते डेप्रिशिएशन मात्र 2014 मध्ये येणार आहे. म्हणजे ह्याचाच अर्थ असा आहे काय की तुम्हाला ऑफिस रेंट जे आहे ते 2013 मध्ये घेतल्यामुळे ते फक्त 2013 साठी घेतलं होतं, 2014 मध्ये दिसणार नाही. पण तुम्हाला एक नवीन खर्च आलेला आहे तो म्हणजे डेप्रिशिएशन. तो डेप्रिशिएशन तुम्हाला घेणं भाग आहे. आता बघा कसं करायचं ते. आता बघा ऑफिस सॅलरी बद्दल त्यांनी काय माहिती दिलेली नाहीये. बघा ऑफिस सॅलरी बद्दल बघा ऑफिस सॅलरी बद्दल माहिती दिलेली नाही म्हणून ते घ्यायचे नाहीत असं नाहीये. तुम्हाला ऑफिस सॅलरी आहेत तेवढीच घ्यावी लागणार इकडे. ओके, म्हणजे अमाऊंट किती येणार इकडे, 25,000 ही अमाऊंट येणार, 25,000. आता महत्वाचा भाग असा आहे तुमचा पर कॉस्ट आता काढायची आहे. 25,000 डिवायडेड बाय 3000, 8.30. येस. आता बघा ऑफिस रेंट इथे येणार नाहीत का, तर ते काय म्हणतायत ऑफिस रेंट फक्त 2013चा आहे, तर ऑफिस रेंट इथे येणार नाही. फक्त एक एक्सपेन्सेस इथे आता इन्क्रीज झालेला आहे. एक एक्सपेन्सेस इन्क्रीज झालेला आहे तो म्हणजे डेप्रिशिएशन. तो नव्हता, तो तुमच्या 2013 मध्ये नव्हता, पण आता तुम्हाला इथे तो घ्यावा लागणार आहे. तो दिलाय त्यांनी 6000. म्हणजे आता 6000 जो आहे तो तुम्हाला इथे घ्यायचा आहे, इज इक्वल टू 6000 डिवायडेड बाय 3002. ओके, 2 रुपीज. आता नेक्स्ट बघा किती येतात. हे टोटल ऑफिस ओव्हरहेड्स किती येतात बघा, 25,000 प्लस 6,000, 31,000. yes 31,000. 25,000 6,000 31,000 आणि ह्याची किती येते बघा टोटल, 31,000 डिवायडेड बाय 3000, 10.33. ओके, 10.33. इथे बघा 8.33 आहे, राईट, प्लस 2, 10.33. ओके, नाउ नेक्स्ट कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. कॉस्ट ऑफ प्रोडक्शन कसं येतं, SH प्लस I प्लस J प्लस K. H प्लस I J नाही आहे तुमच्याकडे, फक्त K आहे. K दिलेला आहे बघा 31,000. H आहे बघा तुमच्याकडे 2,34,000 आणि K आहे 31,000. तर कॉस्ट ऑफ प्रोडक्शन घेऊ शकता तुम्ही 2,34,000 प्लस 31,000, 2,65,000. 2,65,000. तर आता तुम्ही पर युनिट काढू शकता. 2,65,000 डिवायडेड बाय 3000, 88.33. 88.33. बघूया तेवढंच येतं का. हे बघा H आहे तुमचं H 78 आणि बघा तुमचा K आहे इथे 10.33. बघूया तेवढंच येतं का. येस, 78 प्लस 10.33
88.33 सेम. आणि इथे पण बघा, इथे तुमचं काय फिनिश गुड्स वगैरे नाहीये, तेवढीच टोटल घ्या ती 2,65,000 आणि 88.33 तेवढाच येणार, कारण काहीच नाही ना तिथे म्हणून. ओके, नेक्स्ट. आता सेलिंग बद्दल काय माहिती दिली आहे का बघूया. येस, इथे बघा, सेलिंग एक्सपेन्सेस पर युनिट विल रिमेन द सेम. म्हणजे तुमचा सेलिंग एक्सपेन्सेस जो पर युनिट आहे इथे तो सेम राहणार आहे, तो सेम ठेवायचा आहे तुम्हाला. पर युनिट इथे सेम ठेवायचा आहे, म्हणजे इथे सेम 5. पण तुमची अमाऊंट बदलेल. का बदलेल? कारण तुमचे युनिट बदललेले आहेत. हे बघा 3000 युनिट आहेत, पहिले 2500 होते, आता 3000. तर आता युनिटने जर टोटल केली तर किती येईल? 15,000. बरोबर. म्हणजे आता तुमचा 15,000 हा सेलिंग एक्सपेन्सेस झाला. ओके. आता नेक्स्ट बघा, कॉस्ट ऑफ सेल्स. कॉस्ट ऑफ सेल्स कसा काढला जातो? एन प्लस ओ. एन आहे तुमचा 2,65,000 प्लस ओ म्हणजे सेलिंग एक्सपेन्सेस 15,000. 2,65,000 प्लस 2,80,000. 2,80,000 पर युनिट काढू शकतो तुम्ही. 2,80,000 डिवायडेड बाय 3,000. 93.33. एकदम बरोबर, 93.33 म्हणजे 88.33 प्लस 5 93.33. नाव आता बघा त्यांनी काय म्हणाले, सेलच्या बद्दल काय माहिती दिली आहे का बघा. सेल. ओके, आता बघा, यू आर रिक्वायर्ड टू प्रिपेअर स्टेटमेंट शोइंग एस्टिमेटेड कॉस्ट शीट अँड प्रॉफिट इयर एंडेड 31st December 2014 कन्सिडरिंग दॅट कंपनी शाल चार्ज ए प्रॉफिट ॲट 20% ऑन सेल्स. म्हणजे ते काय म्हणतात, 2014 मध्ये तुम्हाला 20% सेल्सच्या, कोणाच्या म्हणाले ते, सेल्सच्या 20% प्रॉफिट तुम्हाला काढायचं आहे. तर मला इथे तुम्ही सांगू शकाल प्रॉफिट किती येईल आणि सेल किती येईल? बघूया, करा, ट्राय करा. बघा, सांगा. Sir, sales 3,12,500. नाही. बोला. 3,36,000. नाही. हे 11 स्टँडर्ड पासून मी तुम्हाला सांगितलं होतं की लक्षात ठेवा. हे 11 नाही, आपल्या FY पासून सांगितलं होतं मी, हे लक्षात ठेवा. TY पर्यंत हे लागणार आहे. TY काय, तुम्ही अकाउंट तुमचा जोपर्यंत तुमच्या बरोबर आहे तोपर्यंत लागणार आहे, पण तुम्ही लक्षात नाही ठेवलं. SY ला पण मी सांगितलं होतं. Sir, ते क्वेश्चन दाखवा ना. ओके, त्याच्यातलं काय दाखवू तुम्हाला? हा, ते लास्टची लाईन. हा बघा, सर, प्रॉफिट 56,000. नाही.
सर प्रॉफिट 70,000 येतो का? एकदम बरोबर. सांगा कसा आला? 100 मध्ये सेलची प्राइस 100 घेतली आणि 80 साठी समजा 2,80,000 असेल तर आपल्याला प्रॉफिट सेलवर 20% सांगितलंय ना, तर 20 प्रॉफिट म्हणजे प्रॉफिटसाठी 20 घेतले असतात तर 80 साठी 2,80,000 तर 20 साठी किती असं काढा. मग क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं 2,80,000 इंटू 20/80. एकदम बरोबर. आता एक लक्षात घ्या, मी तुम्हाला कायम सांगितलं होतं की इथे काय दिलंय त्यांनी, सेल्सच्या 20% दिलेला आहे. ह्याचा अर्थ काय समजायचा, तुमचा सेल मानायचा 100 हा, आणि त्याच्या 20% सांगितलंय तुम्हाला, राईट. म्हणजे किती आलं, 20 तुमचा प्रॉफिट येणार. हा, हे बघा 20 हा तुमचा प्रॉफिट येणार, बरोबर. म्हणजे तुमचा जो आहे 20 हा प्रॉफिट कशावर काढला, सेल्सवर. सेल्सवर तुमचा 20%, बरोबर. आता बघा कॉस्ट इज इक्वल टू तुमचा सेल जो आहे तो आहे, सेल किती सेल येणार याच्यामध्ये, सेल किती धरणार तुम्ही, धरलात ना सेल किती, 100. आणि तुमचा प्रॉफिट तुम्ही काढला त्याच्या 20% जो होता तो 20. म्हणजे तुमचा हे किती येणार, कॉस्ट 80, बरोबर. ह्याचा अर्थ असा की सेलच्या जर 20% असेल तर कॉस्टच्या किती, बरोबर. म्हणजे आता बघा सेल म्हणजे तुम्ही जो 20 काढलात, हा जो प्रॉफिट काढलाय तुम्ही 20 डिवायडेड बाय तुम्ही कॉस्ट किती काढली ती बघा 80. ओके, 80 इंटू 100 तर किती येते बघा, 25%. किती येते, 25%. म्हणजे जर सेलच्या 20% असेल तर कॉस्टच्या 25%. हे तुम्हाला मी बहुतेक FY BCom मध्ये सांगितलं होतं की हे कायम लक्षात ठेवा, बरोबर. तसंच आता इथे बघा आपल्याकडे काय अवेलेबल आहे, अवेलेबल आहे कॉस्ट, राईट. आणि त्यांनी काय सांगितलंय, सेल्सच्या 20%. पण इथे सेल्स कुठे अवेलेबल आहे, नाहीच आहे. म्हणून तुम्हाला काय काढलं पाहिजे, ऑन कॉस्ट काढलं पाहिजे. म्हणून सेल्सच्या जर 20% असेल तर कॉस्टच्या 25%. म्हणजे ह्याचा अर्थ 2,80,000 च्या 25% आधी प्रॉफिट करा. ओके, इज इक्वल टू 2,80,000 इंटू 25% 70,000. हा तुमचा झाला प्रॉफिट. आणि हा जर इथे प्लस केला तर तुम्हाला सेल मिळेल 2,80,000 प्लस 70 दॅट इज 3,50,000. आता तुम्ही एक क्रॉस चेक करा की तुमचा प्रॉफिट 20% येतो का बघा, कारण त्यांनी तिथे 20% दिलंय ना. आपण करून बघू. हे बघा 3,50,000 तुमचा सेल आला इंटू 20% किती येतो बघा, 70,000. हे बघा 70,000 म्हणजे सेलच्या 20% तेच कॉस्टच्या 25%. ओके, आता पर युनिट सांगा मला, 70,000 डिवायडेड बाय 3,000 किती येतो, 23.3. येस. आणि सेल्स सांगा, 116.66. येस, 116.67. 66 घेतलं तरी चालेल, 67 घेतलं, राऊंड ऑफ केलं तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. हे बघा 93 प्लस 23 116.67. अशी तुमची इस्टिमेटेड कॉस्ट शीट आहे, इस्टिमेटेड कॉस्ट शीट. ओके, म्हणजे 2013 ला बेस धरून तुम्ही 2014 चं इस्टिमेशन केलं हे सगळं. ओके, दिस इज युअर इस्टिमेटेड कॉस्ट शीट. ओके, काही विचारायचं असेल तर विचारा, क्वेश्चन विचारा. आणि तुम्ही येस टाकू शकता आता.
ओके, एनी क्वेश्चन? बोला. अजूनही काही जणांची नावं नाही आहेत. अजूनही काही मॉडेल्स वगैरे येत आहेत तुमच्या फोनचे, डिव्हाइस नंबर येते काय त्यांना, तर आता ते असेसमेंट त्यांचं आता महिना होत येईल, महिनाभर पण नाही म्हणल्यानंतर त्यांचं असेसमेंट कसं होणार, कसं ओळखायचं की हे तेच आहेत म्हणून? अवघड आहे. बघा, ज्यावेळेस तुम्ही जॉईन होता त्यावेळेस तुमचं नाव टाका. आणि ते त्यांना पण समजणार नाही, याची गॅरंटी मी पण देतो, त्यांना पण समजणार नाही आपण आहोत म्हणून. हा मोठा प्रॉब्लेम आहे त्याच्यामध्ये, कारण हे डिव्हाइसचं नेमच काय वेगळं येत आहे. डिव्हाइस गायब झालं. डिव्हाइस आत्ता होतं डिव्हाइस गेलं कुठे? नाहीये डिव्हाइस. कोणाचे राहिलेत का येस टाकायचे? कोणाचे तरी? सर हा बोला. ते 100 मायनस 20 गेलं, मग 70 आलं ते कळालं, पण 25 कसं आलं? 25 कसं आलं? ओके, हा. हे बघा, आता तुम्ही कोणाच्या सांगितलंय त्याला 100 मानायचं. त्यांनी सांगितलंय सेल्सच्या 20%, बरोबर? म्हणजे तुम्ही काय केलं, हा जो सेल्स आहे तुमचा त्याला 100 मानायचं. दिसतंय तुम्हाला? हो. येस, त्याला 100 मानायचं. आणि कोणाच्या सेल्सच्या त्यांनी 20% सांगले, म्हणजे 100च्या 20%, म्हणजेच हे किती येईल तुम्हाला? 20, बरोबर? म्हणजे सेल्सच्या किती पर्सेंट येणार आहे? 20, आणि 20 रुपीज येणार आहे. ओके, कारण तुम्ही 100 मानलत ना, त्याला 100 मानलं सेलला, त्याच्या 20%, म्हणजे तुमचा प्रॉफिट किती आला? 20. पण आपलं एक इक्वेशन आहे, ते इक्वेशन काय सांगतं? हे बघा इथे, कॉस्ट इज इक्वल टू सेल्स मायनस प्रॉफिट, बरोबर? कॉस्ट इज इक्वल टू सेल्स मायनस प्रॉफिट, बरोबर? मग आता इथे सेल किती आहे? इथे सेल आहे 100, मायनस प्रॉफिट आता 20 काढलं ना तुम्ही, 20%, 20 आलं किती? 80, बरोबर? आता आपल्याला काय करायचं आहे, तुम्हाला माहिती झालंय की सेल्सच्या 20% 20 रुपीज प्रॉफिट आलं, बरोबर? पण आता तुम्हाला कॉस्टच्या काढायचं आहे. आता कॉस्ट किती आली तुमची? 80. तर तुमचा प्रॉफिट तर तुम्हाला समजलाय, 20 रुपीज आलेला आहे. 20 डिवायडेड बाय इज इक्वल टू 20 डिवायडेड बाय 80 इंटू 100, तर किती येतं? 25. ओके, म्हणजे सेल्सच्या तर कॉस्टच्या 25%. असं इक्वेशन लक्षात घ्या फक्त कधी पण. आता त्यांनी जर सांगितलं, समजा मला तुम्ही एक काढून दाखवाल का? कॉस्टच्या जर त्यांनी सांगितलं असेल आपल्याला 20%, तर सेलच्या किती येईल मला काढून दाखवाल? कॉस्टच्या 20%. कॉस्टच्या जर 20% असेल तर सेल्सच्या किती पर्सेंट? हे बघा, त्यांनी काय सांगितलंय? कॉस्टच्या 20%, म्हणून कॉस्टला किती मानायचं? 100. ओके, त्याच्या 20% किती येणार? 20, बरोबर? 20. येस. आणि आता इक्वेशन काय सांगतं बघा, सेल्स इज इक्वल टू काय येतं? सेल्स इज इक्वल टू
कॉस्ट मायनस प्रॉफिट. असं कॉस्ट कसं येईल? प्लस प्रॉफिट. येस कॉस्ट प्लस येस, कॉस्ट प्लस प्रॉफिट. प्रॉफिट. आता तुम्हाला माहिती आहे कॉस्ट किती आहे ती. कॉस्ट तर तुम्ही किती मानली? 100. प्रॉफिट किती काढलं त्याच्यावर? 20% प्लस 20 किती येतं? 120. येस, सेल किती आलं? 120. आता काय करायचंय तुम्हाला? सेलच्या काढायला सांगितलंय ना किती? प्रॉफिट तर मिळाला तुम्हाला 20 रुपीज. आता बघा, हो. 20 डिवायडेड बाय 120 इंटू 100 म्हणजे हा तुमचा काय येईल? सेल्सच्या येईल. म्हणजेच कॉस्टच्या जर 20% असेल तर सेलच्या 16.67%. समजलं आता? हो. ते ऍक्च्युली मी तुम्हाला FI मध्ये पण सांगितलं, हे कायम लक्षात ठेवा आणि कायम लागतं हे. कायम प्रत्येक वेळेस हे तुम्हाला लागणार. फक्त एकच डोक्यात ठेवायचंय, आपल्याला काढायला काय सांगितलंय, कोणाच्या पर्सेंटेज, कोणाच्या, हे महत्वाचं आहे. कोणाच्या सांगितलंय? कॉस्टच्या. कॉस्टला 100 माना. सेलच्या सांगितलंय का? सेलला 100 माना. ओके. आणि नंतर इक्वेशनला जोडा. इक्वेशन म्हणजे काय? तुम्हाला काय काढायचं आहे? कॉस्टच्या काढायचं आहे. मग कॉस्ट इज इक्वल टू सेल्स मायनस प्रॉफिट. आणि जर सेलवर काढायचं असेल तर सेल्स इज इक्वल टू कॉस्ट प्लस प्रॉफिट. बस हे दोन इक्वेशन लक्षात ठेवा, संपला विषय. कॅल्सीवर तुम्हाला लगेच येऊन जाईल. ओके, थँक यू.